आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. कोण आहात तुम्ही लोक आणि मला इथे का पकडून आणलंय? सोडा मला, मी म्हटलं सोडा मला. राधा खूप रागात समोरच्या 2 माणसांकडे बघून ओरडत होती. सकाळी सकाळी सगळं आवरून ती क्लासला निघाली होती, पण अचानक एक गाडी येऊन तिच्या समोर थांबली आणि त्यांनी तिला जबरदस्ती गाडीत टाकून इथे आणलं. त्या दोघांनीही तिचे हात चेअरला व्यवस्थित बांधले आणि बाहेर निघून गेले. इतका वेळ जीवाच्या आकांताने ओरडणारी ती आता मात्र प्रचंड घाबरली होती. एका क्षणात तिच्या समोर तिच्या ताईचा प्रसंग येऊन गेला. तशी ती हादरली. त्या परिस्थितीतही तिच्या समोर सूर्याचा चेहरा आला आणि तिने डोळे बंद केले. तितक्यात दरवाजा उघडला गेला आणि एक आकृती आतमध्ये शिरली. दाराचा आवाज येताच तिने खाडकन डोळे उघडले आणि घाबरून समोर बघितलं तर त्या व्यक्तीने हुडी घातली होती आणि चेहऱ्यावर मास्क होता. त्या व्यक्तीला बघून ती प्रचंड घाबरली. ओरडायचं होतं पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. घसा कोरडा पडला होता. ती व्यक्ती हळूहळू तिच्या जवळ येऊ लागली. तशी ती अजूनच घाबरली. हातांच्या मुठी तिने गच्च आवळून धरल्या. ती व्यक्ती चालत तिच्या जवळ आली आणि गुडघ्याजवळ बसून तिचे हात सोडवू लागली. आता हा आपल्यासोबत काय करेल याची तिला प्रचंड भीती वाटू लागली. त्या व्यक्तीने तिचे हात सोडले आणि डोक्यावरची हुडी खाली घेत चेहऱ्यावरचा मास्क काढला. पण त्याचा चेहरा बघून ती प्रचंड शॉक झाली. सूर्या? राधा आश्चर्यचकित चेहऱ्याने म्हणाली. हो, मी. तो तिच्याकडे बघून म्हणाला. तू मला किडनॅप करून इथे घेऊन आलायस? तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत विचारलं. हो, कारण माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय राहिला नव्हता. किती फोन केले, किती मेसेजेस केले, पण तू कसलाही रिप्लाय देत नव्हतीस, म्हणून मला हा मार्ग वापरावा लागला, तो म्हणाला. पण त्याचं उत्तर ऐकून तिचे डोळे आग ओकू लागले. थोड्या वेळापूर्वी जे तिच्या मनात नको नको ते विचार आले होते त्या सगळ्याचा विचार करून तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ती ताडकन खुर्चीवरून उठून उभी राहिली. तो पण उठून तिच्या समोर उभा राहिला. हे बघ राधा, माझं शांतपणे एकदा ऐकून घे, तो तिचा हात पकडत म्हणाला. तसं तिने त्याचा हात छिडकारला आणि दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवत त्याला दूर ढकलत म्हणाले. कोण समजता कोण तुम्ही लोक स्वतःला? पैसा आहे म्हणून काही पण कराल का? बोलताना ती पूर्ण थरथरत होती. किती घाबरली होती ती मगाशी. नको नको ते विचार तिच्या मनात येऊन गेले होते, म्हणून आता तिचा प्रचंड संताप होत होता. अगं, माझं एकदा ऐकून तरी घे, तो परत तिच्या जवळ येत म्हणाला. स्टॉप इट, आय सेड स्टॉप इट. माझ्या जवळही यायचं नाही, सांगून ठेवते. ती रागात म्हणाली. तसं तो जागेवरच थांबला. यू नो व्हॉट, बरोबर बोलतात बाबा. तुम्ही पाटील 1 नंबरचे गुंड आहात. तुम्हाला शांततेत बोलताच येत नाही. मी तुझा फोन रिसीव्ह केला नाही म्हणून तुम्हाला किडनॅप करून घेऊन आलास? लाईक सिरियसली? राधा खूप तापली होती. हे बघ, माझं फक्त एकदा ऐकून घे, तो म्हणाला. काय ऐकून घेऊ तुझं? जर समोरची मुलगी आपल्याला उत्तर देत नाहीये किंवा रिप्लाय करत नाहीये तर समजून घ्यायचं ना की ती आपल्यात इंटरेस्टेड नाहीये. पण नाही, इथे मेल इगो दुखावला गेला असेल ना, म्हणून हे सगळं करायची गरज भासली, बरोबर ना? राधा संतापून म्हणाली. व्हॉट? मेल इगो? जर माझ्यात मेल इगो असता ना तर मी परत तुला फोनही केला नसता. पण मला त्या दिवशी तू खूप अस्वस्थ वाटलीस. तेव्हापासून तुझ्या काळजीने जीव तुटत होता माझा, म्हणून मला तुझ्याशी एकदा बोलून क्लिअर करायचं होतं, तो म्हणाला. म्हणून हे असं किडनॅप करायचं? ती म्हणाली. मग काय करायला हवं होतं मी? आता तो पण चिडला होता.
वाट बघायला हवी होतीस, पेन्शन्स ठेवायला हवे होतेस. मुली म्हणजे तुमची प्रॉपर्टी नाहीये, कधीही उचलून घेऊन जायला. आणि आत्ता एक गोष्ट मी क्लिअर सांगते, माझ्या मनात तुझ्याबद्दल कसल्याही फिलिंग्स नाहीयेत. त्यामुळे इथून पुढे या विषयावर माझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. अंडरस्टँड? ती त्याच्या पुढे बोट नाचवत म्हणाली. आणि हे ऐकून तो प्रचंड शॉक झाला, कारण त्याने तिच्या डोळ्यात स्पष्टपणे त्या भावना बघितल्या होत्या. हे बघ राधा, तू आता रागात आहेस, थोडी शांत हो आणि माझं थोडं नीट ऐकून घे. तो तिच्या पुढे नमतं घेत म्हणाला, मला काहीही ऐकायचं नाहीये आणि या विषयावर काही बोलायचंही नाहीये. मी जाते आणि परत जर माझा पाठलाग करायचा किंवा माझ्याशी बोलायचा प्रयत्न केलास ना तर बघ. असं म्हणत राधा त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकत बाहेर निघून गेली. सध्या प्रचंड रागात होती ती. सूर्याकडून तरी तिने अशा वागण्याची काही अपेक्षा केली नव्हती. तिला तो वेगळा वाटला होता. पण आता त्याच्या या अशा अताताईपणामुळे तिच्या नजरेत तो पडला होता. त्यामुळे रागाच्या भरात तिचं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर निघालं. सूर्या, हे किडनॅपिंग वगैरे तेरे बस की बात नाही. खाल्लीस ना माती. सूर्या डोक्याला हात लावत म्हणाला, इडियट, मूर्ख. बरोबर बोलतात बाबा, रक्तातले गुण कधीच जात नसतात. दादागिरी करायची सवय या पाटलांना. फोन उचलला नाही म्हणून डायरेक्ट किडनॅप करायचं. उद्या जर याने लग्नासाठी माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी लग्नाला नाही बोलले तर तो काय करेल? या विचाराने तिला धडकी भरली होती. नो वे, या प्रेमा विमाच्या फंद्यात आता मला पडायचंच नाहीये. आत्ता कुठे, मी कॉलेजच्या फर्स्ट इयरला आहे. अजून कॉलेज कम्प्लीट व्हायचंय माझं. आधी मी माझ्या करिअरवर फोकस करायला हवं. तसंही जर सूर्याविषयी बाबांना समजलं तर ते सरळ सरळ नकार देणार आहेत. मग कशाला विषयाची परीक्षा घेऊन स्वतःला त्रास करून घ्यायचा? त्यापेक्षा हा विषय इथेच थांबवलेला बरा. तिने मनातच स्वतःची समजूत घातली आणि रिक्षा पकडून क्लासला निघून गेली. इथून पुढे सूर्याचा विषय मनातून काढून टाकायचा, असं तिने मनात पक्क ठरवलं होतं. पण खरंच ती असं करू शकणार होती का? हे तर येणारा काळच ठरवणार होता. हॅलो दादा, सूर्या म्हणाला. त्याने शिवाला फोन लावला होता. काय रे, आवाज का डबक्यात बुडवल्यासारखा येतोय तुझा? पलीकडून शिवा म्हणाला. सूर्याने शॉर्ट मध्ये सगळी स्टोरी सांगितली, पण त्याचं ऐकून तिकडे शिवा ताडकन चेअरवरून उठून उभा राहिला. त्याला 440 व्होल्टचा झटका बसला होता. अरे गाढवा, काय करून ठेवलंस तू हे? शिवा डोक्याला हात लावत म्हणाला. तूच म्हणाला होतास ना की घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करो. ती माझे फोन कॉल घेत नव्हती, मेसेजचा पण रिप्लाय करत नव्हती, म्हणून मग आपल्या माणसाला सांगून उचललं मी तिला. सूर्या निरागसपणे म्हणाला. तसं पलीकडून शिवाने जोरात कपाळावर हात मारून घेतला. अरे भावा, जिथे आपलं डोकं चालत नाही तिथे का चालवायचं? तुझ्या याच भोळेपणामुळे भाईने कधी तुला धंद्यात उतरू दिलं नाही. आता जर हे भाईला कळलं ना की तू राधाला किडनॅप केलं होतं तर तो काय तुला सोडणार नाही. आणि त्याला तर असंच वाटेल की ही सगळी आयडिया माझीच असेल, म्हणून तो मलाही सोडणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली तुझ्यासोबत आता माझंही मरण फिक्स आहे. हे परमेश्वरा, आता त्या राधाने घरी गेल्यावर तोंड उचकू नये म्हणजे झालं. नाहीतर इकडे भाई आणि तिकडे तो खडूस हिटलर मामाश्री दोघेही मिळून आपल्या दोघांची तिरडी बांधतील. शिवा टेन्शन मध्ये येऊन इकडून तिकडे फेऱ्या मारत म्हणाला. मग आता मी काय करू? सूर्या पण आता जबरदस्त टेन्शन मध्ये आला होता, कारण त्याने पुढचा कसलाही विचार न करता हे पाऊल उचललं होतं. एक काम कर, आपल्या दोघांसाठी प्रार्थना कर की राधाने तुझं नाव घरी सांगू नये. बाकी जर या सगळ्यातून जगलो वाचलो ना तर घरी आल्यावर तू माझ्या हातून मेलाच म्हणून समज. असं म्हणत शिवाने रागातच फोन कट केला. आधीच सत्यजित इंटरव्ह्यू घेण्यासाठी येणार असल्यामुळे तो टेन्शन मध्ये होता. त्यात सूर्याने अजून एक काम वाढवून ठेवलं होतं, त्यामुळे त्याचा संताप अनावर झाला.
मे आय कम इन सर? अक्षय म्हणाला. तसं शिवाने नजर वर करून पाहिलं तर अक्षय अर्धवट दरवाजा उघडून त्यातून डोकं आत टाकून बघत होता. बिळातून बाहेर ये. शिवा त्याच्याकडे बघून कपाळावर 2 बोटं घासत म्हणाला. पण तो काय बोलला हे सगळं अक्षयच्या डोक्यावरून गेलं. सर, मी दरवाजात उभा आहे, बिळात नाही. तो बिचारा केविलवाणा चेहरा करून म्हणाला. पण हे ऐकून शिवाने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. आधीच त्याचं डोकं सटकलेलं होतं, त्यात आता सगळा राग अक्षयवर निघण्याचे चान्सेस दिसत होते. आत ये. शिवा शक्य होईल तेवढं स्वतःला नॉर्मल ठेवत म्हणाला. सर, सगळे कॅन्डिडेट आलेत, मी फॉर्म पण भरून घेतलेत, पाठवू का त्यांना आत? अक्षयने भीतच विचारलं. आज ऑफिसला येताना तो मंदिरात जाऊन आला होता. निदान एक तरी मुलगी आज सिलेक्ट व्हावी यासाठी त्याने नवस केला होता, कारण मुळातच हे काम त्याचं नव्हतं. सुबोध गेल्यामुळे ती सगळी जबाबदारी त्याच्या अंगावर पडली होती. पण शिवाचा तो तांडव अवतार बघून लवकरात लवकर एखादी असिस्टंट मिळावी आणि या सगळ्यातून आपली सुटका व्हावी यासाठी तो मनोमन देवाकडे प्रार्थना करून आला होता. थोडा वेळ थांबायला सांग, भाई येणार आहे इंटरव्ह्यू घेण्यासाठी. शिवा रेस्टलेस होत म्हणाला. ओके सर. असं म्हणत अक्षय गुपचूप बाहेर निघून गेला. शिवा परत त्याच्या जागेवर जाऊन बसला. तितक्यात त्याचा फोन वाजला. सूर्याचा फोन असेल असा विचार करून त्याने रागातच तो फोन उचलला. पण समोरचा आवाज ऐकून तोंडात आलेली शिवी त्याने पुन्हा आत गिळून टाकली. शिवा, आज मला यायला जमणार नाही, तुझं काम तू सुरू करू शकतोस. पलीकडून सत्यजित म्हणाला. तसंच शिवाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मनावरचं सगळं ओझं एका झटक्यात उतरल्यासारखं वाटलं. टेबलवर उभं राहावं आणि गणपती डान्स करावा असा विचार सध्या त्याच्या मनात सुरू होता. काय झालं बाई, काही प्रॉब्लेम झालाय का? असं असेल तर आपण नंतर घेऊ इंटरव्ह्यू. शिवा आता स्वतःची इमेज चांगली करण्याच्या प्रयत्नात होता. नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुझ्या वहिनीचा आज ऑफिस मधला पहिला दिवस आहे, त्यामुळे मला इथून निघता येणार नाही. तुझी असिस्टंट निवडण्याचा डिसिजन आता सर्वस्वी तुझा असेल. एक गोष्ट लक्षात ठेव शिवा, आपला एक चुकीचा निर्णय आपल्याला आयुष्यभराची अद्दल घडवू शकतो. स्वराचं उदाहरण तुझ्यासमोर ताजं आहे. तिला निवडण्यात मी चूक केली, ज्याची खूप मोठी शिक्षा मिळाली मला. मी कसा आहे हे सगळ्यांना माहीत होतं, निदान बाकीच्यांनी तरी माझ्यावर विश्वास ठेवला. पण देव ना करो असं काही तुझ्या बाबतीत घडलं तर दोष तुलाच लागेल. त्याचं रिझन म्हणजे तुझं मुलींबाबतीत असलेलं आकर्षण. हे बघ शिवा, या वयात मुलींबद्दल वाटणारं आकर्षण अगदी नॉर्मल गोष्ट आहे. पण आकर्षण आणि प्रेम यातला फरक समजून घेणं आता तुझ्यासाठी गरजेचं आहे. इथून मागे मी तुला बरीच सूट दिली. त्याचं कारण म्हणजे मला तुला आणि सूर्याला पिंजऱ्यात अडकवून ठेवायचं नव्हतं. तुम्ही तुमचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहात असं मला वाटायचं. सूर्याच्या बाबतीत तरी मला अजून बोलायची गरज पडली नाही, पण तुझ्यासाठी आज मला बोलणं भाग आहे. एक गोष्ट लक्षात घे, मुली तुझ्या जवळ येतात ते तुझं मन बघून नाही, तुझा चेहरा आणि तुझी श्रीमंती बघून. चेहऱ्याचं सौंदर्य ठराविक काळापर्यंत असतं आणि श्रीमंती एका मर्यादेपर्यंत. दिवस बदलायला वेळ लागत नाही आणि माणसांची परख ही आपल्या वाईट वेळेतच होते. त्यामुळे आता मुलींवर वेळ घालवण्यापेक्षा स्वतःसाठी एक योग्य पार्टनर निवड, जी तुझ्या श्रीमंतीवर किंवा तुझ्या चेहऱ्यावर नाही, तर या वात्रट शिवाच्यात लपलेल्या एका निरागस शिवावर प्रेम करेल. असिस्टंट निवडायची ना तुला, खुशाल निवड, पण चेहरा बघून नाही, तर तिचं काम बघून निवड, अनुभव बघून निवड. त्यात तुझंच भलंय. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? सत्यजित गंभीर होत म्हणाला. हे शिवाने फक्त हुंकार भरला. चल, ठेवतोय आता फोन. आय होप तू तुझ्यासाठी योग्य अशी मुलगी निवडशील, सत्यजित म्हणाला. त्याने परत हुंकार भरला. बाय असं म्हणत सत्यजित गालात हसला.
आणि त्याने फोन ठेवून दिला. त्याला जे करायचं होतं ते त्याने केलं होतं. आता पुढचं सगळं शिवाच्या हातात होतं. बरोबर बोलला भाई. त्या स्वरामुळे आमच्या फॅमिलीला किती सफर करावं लागलं. आता मला सुद्धा थोडं सिरियस व्हावं लागेल. तो स्वतःलाच म्हणाला. थोडंच ना? त्याचं अंतर्मन बाहेर डोकावत म्हणालं. हो, थोडंच. त्याने स्वतःच्याच मनाला उत्तर दिलं आणि अक्षयला कॉल करून पहिल्या कॅन्डिडेटला आप पाठवून द्यायला सांगितलं. थोड्याच वेळात दरवाजा उघडला गेला आणि एक मंजूळ आवाज त्याच्या कानांवर पडला. मे आय कम इन सर? शिवाने नजर वर करून पाहिलं तर एक स्टायलिश आणि मॉडर्न मुलगी त्याच्या समोर उभी होती. त्याने त्या मुलीचं पायापासून निरीक्षण करायला सुरुवात केली. हाय हिल्स, गुडघ्याच्या थोडा खाली असलेला स्किन फिट वन पीस, ज्यातून तिच्या शरीराची वळणं अगदी स्पष्ट नजरेत भरत होती. तिच्या स्लीवलेस ड्रेसमधून चमकणारे ते गोरे गोरे हात, खोल गळा, ती पगड्यासारखी मान, तो तसाच वर सरकला आणि तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं. दिसायला ती सुंदर होती, यात काहीच वाद नव्हता. तिचं ते सौंदर्य बघून आतला शिवा बाहेर येऊ लागला. पण नुकत्याच जन्मलेल्या एका गंभीर शिवाने त्या वात्रट शिवाला आत दाबून टाकलं. येस, कम इन, शिवा म्हणाला. ती मुलगी आत आली आणि तिने हसून शिवाकडे पाहिलं. शिवाने तिला बसण्याचा इशारा केला. तशी ती एकदम स्टाईलमध्ये एकावर एक पाय ठेवत चेअरवर बसली. शिवाचं लक्ष मध्ये मध्ये विचलित होत होतं, पण खूप मुश्किलने तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. सध्या तो स्वतःला सत्यजित समजत होता, जे की अख्ख्या आयुष्यात त्याला जमणार नव्हतं. इकडे सत्यजित त्याच्या केबिन मध्ये बसून सगळं दृश्य बघत होता, ज्याची सेटिंग त्याने आधीच लावली होती. त्याने मुद्दामून दुर्वाला आज थोडं लेट ऑफिसला यायला सांगितलं होतं, कारण आज त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा शिवा होता. शिवाने आत्ता तरी गंभीर होऊन आयुष्याकडे बघावं असं त्याला वाटत होतं, आणि आज तो काय निर्णय घेतोय तेच त्याला बघायचं होतं. सर, समोरची मुलगी म्हणाली. तेव्हा कुठे तो त्याच्या विचारातून भानावर आला. हा, त्याने विचारलं. घेताय ना? ती मुलगी थोडा इशारा करत म्हणाली. काय? तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. इंटरव्ह्यू, ती तिच्या मंजूळ आवाजात म्हणाली. तसं त्याने एक आवंढा गिळला. हा, घेतो. तो पाण्याचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला. त्याने समोर ठेवलेली तिची फाईल हातात घेतली आणि ओपन केली. सर, उलटी पकडली आहे, ती मुलगी म्हणाली. काय? त्याने फाईल मधून डोकं बाहेर काढत विचारलं. फाईल, ती मुलगी हसत म्हणाली. तसं त्याला त्याची चूक लक्षात आली आणि ती फाईल सरळ करून हातात पकडली. आता तो त्याचं लक्ष डायव्हर्ट होऊ देणार नव्हता. त्याने मनातच हिंमत जुटवली आणि एकदम सिरियस होत तिचे डॉक्युमेंट्स बघू लागला. काय होईल या इंटरव्ह्यू मध्ये? तारा वेळेवर पोहोचेल का? आणि सत्यजितने जो विश्वास शिवावर ठेवलाय, शिवा त्यावर खरा उतरेल का? हे सगळं आपण पुढच्या भागात बघूया. पण आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपण लवकरच पुढच्या भागात भेटू.